बघा आपण टाइप्स ऑफ फ्रॅक्शन शिकलेलो आहोत। आता आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन इनटू मिक्स फ्रॅक्शन शिकायचं आहे। दिलेला फ्रॅक्शन इम्प्रॉपर फ्रॅक्शन असेल तर त्या फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कशा प्रकारे करायचं आहे हे आपण बघणार आहोत। या ठिकाणी बघा फर्स्ट नंबर दिलेला आहे 7/2। याचाच अर्थ काय होतो 7/2। हा जो 7 नंबर आहे याला 2 ने आपल्याला डिवाइड करायचं आहे। बघा आपण डिवाइड करूया 7/2। हा जो 7 नंबर आहे याला डिव्हिडंड असे म्हणतात आणि हा जो 2 नंबर आहे याला डिवायझर असे म्हणतात। बघा आता आपण 2 ने डिवाइड करणार आहोत 7 नंबरला 2 ने डिवाइड करणार आहोत। 2 3 6 रिमाइंडर मिळालेला आहे 1 आणि कोशंट मिळालेला आहे 3। तर बघा या ठिकाणी आपल्याला जो इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे 7/2 या नंबरला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करत असताना मिक्स नंबर इज इक्वल टू कोशंट इंटेजर रिमाइंडर अपॉन डिवायझर। तर बघा कोशंट आलेला आहे 3, रिमाइंडर नंबर मिळालेला आहे 1 आणि डिवायझर आहे 2, म्हणून 7/2 हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन जो आहे या इम्प्रॉपर फ्रॅक्शनचा मिक्स नंबर तयार झालेला आहे 3 इंटेजर 1/2। तर बघा हा जो नंबर आपण तयार केला आहे हा मिक्स नंबर तयार झालेला आहे। आता आपल्याला दुसरा नंबर घ्यायचा आहे। सेकंड नंबर बघूया काय आहे 21/4। तर बघा 21 डिवाइड बाय 4। आता डिव्हिजन करायचं आहे आपल्याला। 21 डिवाइड बाय 4। 4 चा टेबल सर्वांनाच येतो। 4 5 20। 5 ने आपण याला भाग देणार आहोत। रिमाइंडर काय मिळालेला आहे 1। हा आर आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी इथे लिहायचं आहे। हा रिमाइंडर आहे। वर मिळालेला आहे कोशंट क्यू। हा आहे आपला डिव्हिडंड आणि हा जो आहे डिवायझर आहे। हा डिवायझर आहे। आता आपल्याला हा मिक्स नंबर तयार करायचा आहे। कशा प्रकारे होईल बघा। आपला पहिला नंबर लिहून घ्यायचा इम्प्रॉपर नंबर 21/4। तर फर्स्ट नंबरला काय घ्यायचं आपल्याला कोशंट घ्यायचं आहे। कोशंट मिळालेला आहे 5 म्हणजे हा मिळाला आहे इंटेजर। त्यानंतर रिमाइंडर काय आहे 1। हा इथे घ्यायचा आहे टॉप नंबरला आणि नंतर डिवायझर जो आहे तो आहे 4। म्हणजेच 21/4 हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन जो आहे या इम्प्रॉपर फ्रॅक्शन पासून जो मिक्स नंबर मिळालेला आहे तो आहे 5 इंटेजर 1/4। तर हा झाला मिक्स नंबर। त्यानंतर सेकंड नंबर बघू काय आहे 15/12 मीन्स 15 डिवाइड बाय 12। तर या ठिकाणी सुद्धा डिव्हिजन करायचं आहे। 15 डिवाइड बाय 12 कशाने भागतोय 12 1 12 1 नेच जातो। रिमाइंडर काय मिळाला आहे 3। बघा आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं आहे वर जो आहे तो आहे कोशंट टॉप वर, रिमाइंडर आर इथे लिहायचं आहे आणि हा जो आहे आपला डिवायझर आहे। बघा आपल्याकडे कोशंट सुद्धा आहे, रिमाइंडर आहे आणि डिवायझर आहे। आता आपण याला मिक्स नंबर मध्ये लिहिणार आहोत 15/12 इज इक्वल टू कोशंट 1 रिमाइंडर 3 अँड डिवायझर 12। म्हणजेच आपला जो मिक्स नंबर तयार झालेला आहे 1 इंटेजर
3/12. अशा प्रकारे इम्प्रॉपर फ्रॅक्शन इंटू मिक्स फ्रॅक्शन मिळतो. त्यानंतर थर्ड नंबर बघायचा आहे 20/6. हा सुद्धा काय आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे आणि या इम्प्रॉपर फ्रॅक्शनला मिक्स मध्ये आपण करणार आहोत. काय होईल मग 20/6. बघा आता डिव्हिजन करायचं आपल्याला 20/6. कशाने भाग जाईल 6 3 जा 18. 18 नंबरने आपण आलेला आहे आपला इथे आणि रिमाइंडर काय मिळालेला आहे 2. बघा 3 काय आहे क्वोशंट, 2 नंबर आहे रिमाइंडर आणि 6 आहे आपला डिव्हायझर आहे. म्हणजे आपल्याला आता मिक्स नंबर करायचा आहे 20/6 इज इक्वल टू क्वोशंट बघा 3. त्यानंतर काय घ्यायचं आहे रिमाइंडर 2 अँड डिव्हायझर 6. म्हणजेच 20/6 हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन जो होता त्यापासून मिळालेला मिक्स नंबर आहे 3 इंटेजर 2/6. बघा या ठिकाणी आपल्याला मिक्स नंबर इंटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन मिक्स नंबरचे इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करायचे आहे. बघा आपल्याला मिक्स नंबर दिलेला आहे 3 इंटेजर 2/5. हा मिक्स नंबर आहे आणि या मिक्स नंबर पासून आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन तयार करणार आहोत. तर बघा काय करायचं आहे हा जो इंटेजर आहे 3 याने 5 ला मल्टिप्लाय करायचा आहे. म्हणजे इंटेजर मल्टिप्लाय डिनोमिनेटर करायचा आहे प्लस न्यूमरेटर करायचं आहे. तर बघा 3 मल्टिप्लाय 5 प्लस 2 अपॉन 5. हा जो 5 आहे हा डिनोमिनेटर आहे. 3 5 15 प्लस 2 इज इक्वल टू 17/5. हा आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मिळालेला आहे. तर बघा आता मिक्स फ्रॅक्शन पासून आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन तयार करायचं आहे. कसं कराल बघा काय करायचं आहे आता 1 ने 7 ला मल्टिप्लाय करायचं असं साइन करून ठेवा म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल. इथे काय करायचं आहे आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर वर जो आपला न्यूमरेटर आहे त्याला प्लस करायचा आहे. म्हणजेच काय होईल 1 मल्टिप्लाय 7 प्लस 5 अपॉन जो डिनोमिनेटर आहे तो घ्यायचा आहे 1 मल्टिप्लाय 7 1 जा 7 प्लस 5 इज इक्वल टू 12 अपॉन 7. हा आपल्याला जो मिक्स नंबर होता आपला 1 इंटेजर 5/7 या मिक्स नंबरला आपण इम्प्रॉपर मध्ये केलेला आहे तो मिळालेला आहे 12/7. त्यानंतर थर्ड नंबर घेऊया. काय कराल आता 2 ने 9 ला मल्टिप्लाय करूया प्लस 5 अपॉन जो डिनोमिनेटर आहे तो घ्यायचा आहे. काय होईल मग 2 9 जा 18 प्लस 5 18 प्लस 5 23 अपॉन 9. बघा आता आपल्याला जो नंबर मिळाला आहे तो आहे 23/9. हा काय आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. त्यानंतर पुन्हा 7 इंटेजर 2/5. काय करू आपण 7 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं प्लस 2 अपॉन जो डिनोमिनेटर आहे 5 तो घ्यायचा आहे. काय होईल मग 7 5 जा 35 प्लस 2 37/5. हा आपल्याला काय मिळाला आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन.
पुन्हा एक घेऊया. 1 इंटेजर 1/2 काय होईल? 1 ने 2 ला मल्टिप्लाय करा प्लस पुन्हा 1/2 काय होईल? 2 1 जा 2 प्लस 1 3/2. तर अशा प्रकारे मिक्स नंबरचे इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आपण रूपांतर केलेलं आहे, कन्व्हर्जन केलेलं आहे.